महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पावसाचा फटका बसलाय। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। राज्यात 23 जिल्ह्यांना अवकाळीचा फटका। 23,331 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात सुद्धा काही जिल्ह्यातील पिकांना फटका। शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। पुण्याच्या खेड शिरूर या तालुक्यांना ढगफुटी सदृश पावसानं झोडपलं। मुसळधार पावसामुळे ओढे नाल्यांना पूर, शेतीचंही प्रचंड नुकसान। जळगावच्या यावल तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना केळीच्या बागेवर फिरवला रोटावेटर। 15 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेकडो हेक्टरवरील केळी बागा अक्षरशः आडव्या झाल्यात। नुकसानामुळे हतबल होत साखळी गावात एका शेतकऱ्यानं फिरवला रोटावेटर। कोकण मध्य महाराष्ट्रामध्ये शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा। कर्नाटक लगतच्या समुद्रातील कमी दाबाचा क्षेत्र या ठिकाणी निर्माण झाल्यानं मुंबईसह कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रात 31 मे पर्यंत मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज। हिंगोलीच्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली हळद भिजली। संत नामदेव मार्केट यार्डमधली घटना। मार्केट कमिटीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांची हळद भिजल्याचा आरोप। अहिल्यानगर जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका। अकोले, संगमनेर, राहाता आणि राहुरीमध्ये अनेक ठिकाणी झाडांची पडझड, घरांची पडझड झाल्याची माहिती। शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे केळी बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी सुरेंद्र हसुरे आणि आशिष हसुरे या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। पुण्याच्या भोरमध्ये गेल्या 5 ते 6 दिवसांपासून मुसळधार पाऊस। कच्च्या विटा भिजून विटांचा चिखल झालाय। वीटभट्टी व्यावसायिक यामुळे अडचणीत। वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसामुळे मोठं नुकसान। विविध ठिकाणी 12 विद्युत खांब पडले। परिणामी 20 पेक्षा अधिक गावांचा वीज पुरवठा खंडित।